एनीवन? हाँ हे स्प्लीन स्प्लीन असं कसं स्ट्रक्चर असते स्प्लीनचं काय स्प्लीन स्प्लीनला वाटत नाही स्प्लीन हा कुठली हा नॉट स्वालिहा स्प्लीन कळलं त्या स्प्लीन मध्ये काय असतं आर्टर येतात हे जर असं आपण झूम केलं तर याच्यामध्ये आर्टर समजा ओके मग आपलं फक्त काय असते सगळीकडे करून सगळ्या समजायचं स्प्लीन मध्ये पण जात असते मग काय असते थोडं 120 दिवस सर्व्हिसला एक्सपेंड झालाय म्हणजे मोठा झाला की त्याला पळता येत नाही काय करता येत नाही पळता येत नाही चालता येत नाही मग चालता येत नाही काम करायला पाहिजे तुझं काम काय ट्रान्सपोर्ट आहे ट्रान्सपोर्ट होईल काय ट्रान्सपोर्ट पाहिजे असं होत आहे मंद होते स्लो होते तुमचं बरोबर मंद मला मंद तर झाले बॉडीला कसं आहे फाटच आहे मग बोलला सांगायला पाहिजे रिटायरमेंट घे किंवा तू वर जा सांगणार कोण सगळे ठेवायला जातात आरबीसी प्रत्येकाला असते ना प्रत्येकाला पाहणार कोण सांगणार तुम्हाला बाबा तुझं अवघड आहे चुकलं सगळं तुझी बोर्ड खराब आहे तुझी बोर्ड तुला वैकायला कोण सांगणार हे सांगायचं काम स्प्लिन कर म्हणजे काय होतंय ते बघा जेव्हा आरबीसी एवढ्या साईजचा असेल या स्प्लिन मधून जाणार ना इझिली पास होते आणि जर म्हणता नंतर पास होते आता जाणार काय म्हटलं मी कळलं तुम्हाला आता काय होणार या स्पीड मध्ये जात असताना हा अडकणार आणि हा फुटणार आता समजलं ती नळी आहे ना त्या नळीमधून बारकाईने जाणार मोठा काय होणार अडकणार समजलं अडकली त्याला मारणार म्हणून 120 दिवसानंतर त्याला मारायचं काम कोणाचं जेव्हा करायचं स्प्लिन कर आणि त्याला ग्रॅव्हगार्ड ऑर्गन ऑफ ग्रॅव्हगार्ड सेल असं म्हणतात म्हणले काय तयार करायचं काम बोनचं मारायचं काम स्प्लिनचं कळ मग हे आरबीसी कडे झाल्यानंतर हे हिमोग्लोबिन ब्रेक होते आपलं ग्लोबिन काय आहे प्रोटीन आहे तो एकदम डीप सांगितलं वर्णन सांगतो आणि बरोबर डीप मध्ये घ्यायला नंतर आणि या हिमचं रूपांतर डिस्ट्रक्शन होऊन बिलिवर्डिन त्यानंतर बिलिरुबिन मध्ये होणार मी ऐकलं असेल लिव्हर मिशी होताना बिलिरुबिन शिकवतो बघा बाईट पिगमेंट बिलिरुबिन बिलिवर्डिन बाईट सॉल्ट सोडियम ग्लायकोपोलेट सोडियम टर्कोपोलेट सगळं ओंबल आहे तुझं चालणार आहे आपल्याला कळलं तर हे बाईट पिगमेंट होतं त्या हिमोग्लोबिनचं म्हणजे कसं असतं आता काय ते आपण बाईट सॉल्ट बघितलं कुठं सॉरी बाईट पिगमेंट बघितलं कुठं हिमस्नान आणि त्यामुळे रक्तामध्ये हे वाढलं तर त्याला आपण कावीळ असं म्हणतो बिलिरुबिन वाढलं त्यामुळे आपण त्याला कावीळ झालं म्हणजे काय व्हायला लागले आरबीसीचं आपलं सगळं ब्रेकडाऊन व्हायला लागले समजलं आरबीसी म्हणजे हिमोग्लोबिनचं ब्रेकडाऊन होते ब्रेकडाऊन झालं आरबीसी कमी झाले पिवळा कलर येणे आणि म्हणून डोळे पिवळे होणे हात पिवळे होणं समजायला लागले त्यामुळे बिलिरुबिन प्रत्येकात असते प्रत्येकात काय असते 120 दिवस झाला हिमोग्लोबिन मरणार आहे 120 दिवस झाला बिलिरुबिन म्हणजे हिमोग्लोबिन मरणार बिलिरुबिन तयार होणार पण 120 दिवस झाला तर त्याला आधीच तो कुठं लागलाय आधीच हे प्रमाण वाढणार आता समजा जरा पावसाळा आणण्याची शक्यता मला माहिती आहे पण तुम्ही असं मी सांगितलं म्हणजे तुमचं लक्षात ओके म्हणजे आपल्याला आरबीसी म्हणलं तर एवढ्या गोष्टी आढळल्या काय काय सगळ्यात पहिल्यांदा शब्द आढळला पाहिजे erythropoiesis is nothing but formation of RBC polycythemia is nothing but increased number of RBC त्यानंतर erythrocytopenia म्हणजे decrease in number of RBC function काय त्याचं ट्रान्सपोर्ट करणे त्याचे काउंट किती आहे 5 to 5.5 million per cubic millimeter in a male 4.5 to 5 million in a female एवढं वाक्य असतं आपण बघितल्यानंतर काय हे इरिथ्रोपोएसिस बघितलं इरिथ्रोपोएसिस ज्या ऑर्गन मध्ये होते त्याला आपण त्याला समजलं ना तेव्हा समजलं बऱ्यापैकी मराठीत समजलं ना गुड कशाचं त्याला म्हणलं आपण इरिथ्रोपोएटिक ऑर्गन दोन होते बोन आणि लिव्हर लहान बाळामध्ये बोन तयार झाले म्हणून काम लिव्हर कडे बोन तयार झाले म्हणून आपल्याकडे काम बोन मध्ये
प्रोटीन घेणार आणि विथ द हेल्प ऑफ हार्मोन इरिथ्रोपोएटिन काय करणार हे आरबीसी आपले तयार करणार. इन केस ऑफ फिमेल आपल्याला एस्ट्रोजन नावाचं एक एक्स्ट्रा हार्मोन मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये पण होत आहे की आरबीसी तयार करणार. आरबीसी तयार झाली, तयार होण्याची प्रोसेस इरिथ्रो प्रोसेस आहे, एवढं सगळं म्हटलं झालं. आता आरबीसी मारणार कुठे मारणार? स्प्लीन मध्ये मारणार. म्हणून स्प्लीन आपण ग्रॅव्होगार्ड सेल सुद्धा म्हणतो. समजलं जरा असं? इथं पण काही डाऊट आहे? डाऊट नाहीये? आता त्या हिमोग्लोबिन ह्याचा दुसरे गोष्ट सांगितलं तुम्हाला मी की जो आरबीसी आहे त्या आरबीसी स्ट्रक्चर बघायला गेलो आपण, त्याच्यामध्ये काय काय ह्याच्यामध्ये सेल वॉल सोडून आतले घटकच कोण आहेत, कोण आतले घटक असतात ते मला पाहतात. असा अभ्यास करून लिंक लावायचा आहे. मग हे आपला अभ्यास करायला आपण सरांनी सांगितले सेलच्या आतमध्ये घटकच आहेत. जायचं आपलं पुस्तक काढायचं, सेल आपण चॅप्टर काढायचं. तर सांगितले काय काय असते सेलमध्ये? मायटोकॉन्ड्रिया, ह्याच्यात मायटोकॉन्ड्रिया नाही, ह्याच्यामध्ये गोल्गी ॲपॅरेटस नाही, ह्याच्यामध्ये एंडोप्लाझमिक रेटिक्युलम नाही, ह्याच्यामध्ये रायबोसोम नाही, ह्याच्यामध्ये कुठलंच नाही. हे सगळे करून जेव्हा काय करते त्यामध्ये एचबी हिमोग्लोबिन काढतात. कळलं? हां. दुसरी गोष्ट हिमोग्लोबिनचं प्रमाण किती सांगितलं बघा. सांगितलं काय 12 ते 18 इन मेल, 12 ते 14 इन फिमेल असं सांगितलं बघा. हे बघा हे जर सांगितलं तुम्हाला मी प्रमाण सुद्धा हे आरबीसीचं आहे. त्या आरबीसीच्या आतमध्ये कोण आहे? एचबी. ह्याचं प्रमाण मेल मध्ये किती असणार आहे? 14 ते 18. फिमेल मध्ये किती असणार आहे? 12 ते 14. समजून काय सांगायला इट मे व्हेरी जरा पण हे जरा आहे हिमोग्लोबिनचं प्रमाण. मग डॉक्टर चेक करताना तुमच्या रिपोर्ट सगळ्यात पहिला बघत असतो हिमोग्लोबिन वाढले काय कमी झाले. समजून काय म्हणाले हिमोग्लोबिन लयच कमी झालं असलं तर डॉक्टर अंदाज लावतोय हिमोग्लोबिन कमी व्हायला लागले म्हणजे काय व्हायला लागले? हिमोग्लोबिन तुटायला लागले. तुटायला लागले म्हणजे काय व्हायला लागले? बिलिरुबिन वाढायला लागले. डॉक्टर पुढची टेस्ट लगेच बनवते, कावीळची टेस्ट करून घ्या. समजलं? कारण बिलिरुबिन वाढले काय बघायचं. मग कधी कधी कसं असते बिलिरुबिन वाढलेलं नसते, कधी कधी काय असते फुटायचं पण झालं असते पण तयारच होत नसते. कळलं काय म्हणणार ते? पण तयारच होत नाही. डॉक्टर काय तुम्हाला गोळ्या देतात. कशा कशाच्या? B12, फोलिक ऍसिड, आयर्नच्या. मग तुमचे हिमोग्लोबिन एवढं कमी झाले की 2 झाले. किती झाले? डॉक्टर म्हणाले आता आपण हिमोग्लोबिन चालणार नाही, आपण काय करूया तुम्हाला इंजेक्शन देऊया. इंजेक्शन कशाचे? डायरेक्ट फोलिक ऍसिडचे, व्हिटॅमिन B12चं इंजेक्शन असते, एल्डरवेट नावाचं. या दोन्हीचे कॉम्बिनेशन म्हणजे एल्डरवेट नावाचं इंजेक्शन असते. कळलं? तरी पण तुमचं कमी व्हायला लागले मग काय डायरेक्ट रक्त सोडवायचं, जर चालायचं चढवायचं. समजा लागले? आणि गॅस कॉर्बिक ऍसिड असते म्हणजे तुमचं कन्फ्युजन होईल. तुमचं पुस्तक राहिले का बघा आपण हां ऑर्गन आहे. जर आपल्याला इंटेस्टाइन असते, जठर असते, तर स्प्लीन नावाचे एक ऑर्गन असतो. काय म्हणतो मित्रांनो? स्प्लीन अवयव आपल्याला दुर्लक्ष असतात, आपल्याला लक्ष देत नाही. आता तुम्हाला माहित होतं जरा तरी मेंदू आहे, डोळे, तर स्प्लीन नावाचा ऑर्गन कसा असतो तो? व्हॉल्यूम ऑफ आरबीसी आपण व्हॉल्यूम ऑफ ब्लड म्हणतो. ब्लड मध्ये सगळे आहे. कळलं? त्याला आपण हिमॅटोक्रिट असं म्हणतो. काय म्हणतो? लक्षात ठेवा. समजलं? मग हे माणसं बायकाच्या माणसाचे जरा वेगवेगळं असतं. का वेगळं असतं? कारण यांची संख्या वेगळी ना. हे बघा हे वेगळं आहे की संख्या वेगळी म्हणजे इथं पण आपलं हे चेंज होतं. काय अवघड आहे? इथं आपला आरबीसी हा चॅप्टर संपतो. रेड ब्लड काय पुस्तक वेळ थांबतो. काय आपण बघितलं प्लाझ्मा प्रोटीन. प्लाझ्मा प्रोटीन मध्ये आपण बघितलं अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन आणि याच्यासाठी जे गोष्ट आहे तीनच सांगितलं फक्त अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन आणि फायब्रिनोजेन. बघितलं मी याच्याकडे वाचवलं लक्षात ठेवा. ओके त्या फायब्रिनोजेनचं तुम्हाला काल सांगितलं काम कोॲग्युलेशन आहे. अल्ब्युमिनचं काम आहे प्लाझ्मा ऑस्मोटिक प्रेशर बॅलन्स करायचं. त्यामुळे तुम्हाला सांगितलं थोडक्यात काय करते रक्तामध्ये पाण्याला धरून ठेवते. काय करते? रक्तामध्ये पाण्याला रक्ताला धरून ठेवते. अल्ब्युमिन काय
रक्तातलं पाणी सगळं टिश्यू मध्ये जाणार, स्वेलिंग येणार. बोललो तुम्हाला लक्षात आहे काय? मला माहिती नाही पण हिचं काम काय होतं? ग्लोब्युलिनचं काम काय होतं? अल्फा बीटा हे डेल्टा के कॅमेरा असते हे, आणि हे काय आहे? इम्युनोग्लोब्युलिन आहे. इम्युनोग्लोब्युलिन म्हणजे अँटीबॉडी. अँटीबॉडी म्हणजे तुम्हाला बोलतो तुम्हाला अँटीबॉडी. अँटीबॉडी म्हणजे हे इम्युनिटी आहे. म्हणून तुम्हाला डायरेक्ट सांगितलं ग्लोब्युलिनचं काम काय? लक्षात आहे तुमच्या? खरं मी तुम्हाला असं डीपर सांगितलं त्यांचं कसं आहे. ओके. आणि तिसरं होतं फायब्रोइन. लक्षात आहे एवढं? कधी मला जस्ट आता हे काय केलं जातं आपण मेंढ्या टेस्टिंग मध्ये आपण रक्त घेतलं. ओके. म्हणजे याच्यामध्ये कोण कोण आहे? याच्यामध्ये प्लाझ्मा पण आहे. काय अडचण नाही. पुढे वस्तू मी करायचं. मी काय सांगितलं या रक्तामध्ये आपल्या काय काय आहे? आरबीसी आहे, प्लेटलेट आहे, त्यानंतर डब्ल्यूबीसी आहे, कल आणि प्लाझ्मा आहे. प्लाझ्मा सगळं आलं, पाणी आलं, ते प्रोटीन आले, ते काय काय हार्मोन वगैरे ते फार एकदा घेतलं त्यामुळे ते घ्यायचं. आपल्याला बघायचं काय रक्तामध्ये घटक आपण जर रक्त घेतलं तर अबंडंट प्रमाणात असणारे डब्ल्यूबीसी, प्लेटलेट, आरबीसी आणि हे सोडून आपण प्लाझ्मा म्हणणार. प्लाझ्मा मध्ये काय असते? पाणी आणि प्रोटीन. लक्षात आहे एवढं? तुम्हाला दाखवतो त्याचं विचारलं विचारलं. हे बघा रक्तामध्ये आपल्याला घटक कुठले असणार आहे? आरबीसी असणार आहे, डब्ल्यूबीसी आणि आता आपण शिकलोय की बरोबर आहे. दुसरं तुम्हाला काय सांगितलं? प्लाझ्मा असणार आहे. आणि प्लाझ्मा मध्ये महत्त्वाचे दोन घटक असतील. कुठले कुठले असतील? पहिले म्हणजे पाणी, दुसरं म्हणजे प्लाझ्मा प्रोटीन. ह्याच्यामध्ये कुठलं कुठलं त्यामध्ये बघितलं? कुठले कुठले? अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन, फायब्रोइन. समजलं काय म्हणते? म्हणजे आता जर आपण टेस्ट ट्यूब घेतली, टेस्ट ट्यूब मध्ये रक्त घेतलं, आपण रक्त असंच ठेवलेलं असतं किंवा आपलं गडबड आहे, ठीक आहे, मग हे ठरवलं काय आहे? सगळ्यात खाली जड येते जाणार, जास्त येते जाणार. त्यामुळं इथं सगळ्याशी आरबीसी जाणार. समजून काय म्हणाले? सगळ्यात जड आणि सगळ्यात जास्त पण आहे रेड ब्लड सेल. आपण बघितलं 4.5 to 5 मिलियन आहे, त्यामुळे ते सगळ्यात खाली जाणार. तसंच ठेवलं ना, जसं आपण पाणी ढवळत असतो, पाणी घरात आपण हे ठेवलं तर काय होतं? दुसऱ्या दिवशी सगळे पार्टिकल खाली जातात. बघितलं ना? जास्त ठेवलं आणि मग दुसरे घटक पण खाली घ्या किंवा खाली जातात. असं करत करत वर्ष प्युअर पाणी. बघितलं ना? मग आपण हे आता एक दिवस ठेवले किंवा जर आपण काय केलं? सेंट्रिफ्यूज म्हणजे फिरवण्याचं मशीन असतं, घाव फिरवलं त्याच्या रक्ताला, मग काय होणार? सगळे जड घटक खाली जाऊन बसले. लॅब मध्ये बघितलं असेल सेंट्रिफ्यूज मशीन असतं, ते टेस्ट ठेवलं. ज्याला बघायचं प्रॉब्लेम नाही त्याला लॅब मध्ये जाऊन बघा. यांचं म्हणजे सेकंड थिंग. नंतर हे प्लेटलेट आणि डब्ल्यूबीसी आहे, हे सगळे कसं कंपोनेंट बघू. समजलं? पाणी सगळीकडे आहेच. आणि दुसरी गोष्ट, हे जे फायब्रिनोजेन आहे, हे जे फायब्रिनोजेन आहे हे पण इथं असं जाणार आणि ह्याच्यामध्ये कुठं जायचं मिक्स होणार. समजलं? पण ह्याला काय? फक्त प्लाझ्मा आहे. प्लाझ्मा मधलं फायब्रिनोजेन सोडून सगळं आहे. कारण म्हणून प्लाझ्मा मायनस फायब्रिनोजेन इज नोन एज सीरम. काय म्हणायचं? सगळं 8 तास मी सांगितले. पेपरला प्रश्न असतो काय? ब्लड प्रश्न असतो पेपरला. ब्लड मायनस फायब्रिनोजेन सीरम, प्लेटलेट मायनस फायब्रिनोजेन सीरम. काय म्हणतो कळालं? मग उत्तर घ्यायचं प्लाझ्मा, ब्लड प्लाझ्मा मायनस फायब्रिनोजेन इज सीरम. कळलं? पाहायचं नाही हे असतो. तर तो पुढे असतो मी मागे कुठे शिकवलं मी दोन कॉम्बिनेशन करत असतो.
काय करत असते तेव्हा परत इन्सर्ट शिकवत नाही तेव्हा मग तुम्हाला काय म्हणलं तुम्हाला वाटतं तुम्हाला विचारायचं झालं हे ग्लोबुलिन कळाला अल्फा बीटा डेल्टा डेल्टा म्हणजे सिग्मोग्लोबिन नाही आपण जो ग्लोबुलिन मोठे रक्तात ते हे असते ते दोन आपल्याकडे नसतात समजले तर तुम्ही क्लिअर ना जर आपण डब्ल्यूबीसी वगैरे तर सांगतो बघा 70%, 3%, 2%, आणि टोटल 75%. राहिले किती 25%. 25 पैकी इथं 20 इथं 5. म्हणजे जर 100 डब्ल्यूसी प्रेझेंट असतील तर ते न्यूट्रोफिल काउंट त्या पुस्तकामध्ये थोडासा वेगळा असण्याची शक्यता आहे. समजा तुम्हाला लक्षात ठेवायचं थोडंसं इझी करून सांगणार नंतर तुम्ही एक्झॅक्ट लक्षात ठेवा 70 3 2 20 5 असं जर केलं तर हे प्रॉपर कॅल्क्युलेशन बसते म्हणजे 70 ते असं केलं तर 70 ते 75 1 ते 2 असं केलं असेल तुम्हाला एक्झॅक्ट आकडे सांगायला